नमस्कार, आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। कडेपूर जिल्हा परिषद गटातून सौ शिवानी माने यांच्या उमेदवाराची जोरदार चर्चा। महिला सक्षमीकरण, समाजकारण आणि विकास या त्रिसूत्रीवर भर देणारे प्रभावी नेतृत्व चर्चेत। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेपूर गटातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग असलेल्या या गटातून सौ शिवानी विकास माने यांच्या उमेदवारीची चर्चा जोरदार सुरू आहे। सौ शिवानी माने या गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, वंचित घटकांचे हक्क आणि ग्रामीण विकास या त्रिसूत्रीवर काम करत आहेत। ढाणेवाडी गावातील विविध सामाजिक उपक्रम, महिला बचत गटांचं मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रबोधन या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे। त्यांचे पती श्री विकास माने हे धनगर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष असून गेली 13 वर्ष राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत। धनगर समाज आरक्षण चळवळीत त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या नेतृत्वामुळे धनगर समाजाला नवा आत्मविश्वास मिळाल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। भाजपच्या सबका साथ सबका विकास या विचारधारेने प्रेरित होऊन सौ शिवानी माने या कडेपूर गटात संवेदनशील, विकासाभिमुख आणि जनतेशी निगडीत महिला नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत। त्यांच्या शांत, संयमी पण परिणामकारक कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास वाढला आहे। स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते कडेपूर गटाला सौ शिवानी माने यांच्या रूपाने एक प्रामाणिक, संवेदनशील आणि जनतेशी बांधिलकी असलेले नेतृत्व मिळू शकतं। आगामी काही दिवसात भाजपकडून अधिकृत उमेदवारीची कोणती घोषणा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र सध्या तरी कडेपूर जिल्हा परिषद गटातील अमरापूर, तोंडोली, उपाळेमायणी, हिंगणगाव या परिसरात सौ शिवानी माने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर, चौफेर खबर। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पॉवर। पॉवर मराठी न्यूज, एकच नजर, चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।